धन्य हा स्वागताचा सोहळा सर्व मान्यवरांना आपल्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर जयंत कोरडे सर यांना विनंती. मी डॉक्टर ढोक सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर जयंत कोरडे सर यांचे स्वागत करावे. फोटो येस सर येस एक सेकंड सरांचा जन्म 22 सप्टेंबर 1962 रोजी झाला. त्यांनी बीकॉम, MBA तसेच सॉफ्टवेअर डिपार्टमेंट पदव्युत्तर डिप्लोमा असे उच्च शिक्षण घेतले आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांची कारकीर्द अत्यंत उज्ज्वल व प्रेरणादायी आहे. त्यांनी विदर्भ आणि सेंट्रल झोन अंडर-19 संघाचे 4 वर्ष प्रतिनिधित्व केले. तसेच अंडर-22 विदर्भ आणि सेंट्रल झोन संघाचेही 4 वर्ष प्रतिनिधित्व केले. याशिवाय त्यांनी RSB मुंबई संघाकडून अखिल भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस स्पर्धांमध्ये सलग 10 वर्ष सहभाग घेतला असून या काळात त्यांनी संघासाठी 4 सुवर्ण पदके जिंकली आहेत. सेवा क्षेत्रात त्यांनी AG ऑडिट 2 नागपूर येथे सहाय्यक सेवा अधिकारी म्हणून कार्य केले आहे. तेथून ते 2022 साली सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व व समृद्ध अनुभव असलेले संजय बडकर सर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. वेळात वेळ काढून सरांनी आपली उपस्थिती दर्शवली याबद्दल सरांचे आभार मानतो. धन्यवाद. Eight, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. मान्यवरांचे आभार. यानंतर मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी अंतरंग 2025 सर्व दर्शक
not ready for this. दे दिल परदेसी नूं तैनूं नित दा रोना पै जाऊगा ना दे दिल परदेसी नूं तैनूं नित दा रोना पै जाऊगा नाल रह जे ते लोगी दे तैनूं जोगण होना पै जाऊगा Get ready. I know I should sleep, but the voices in my head don't. वही तेरे आगे टिक पाए ना, जो भी तेरे सामने आएगा। वही तेरे आगे टिक पाए ना, जो भी तेरे सामने आएगा। तू कर दे तमाशा, सब देखें आज तमाशा। तू कर दे तमाशा, हर बॉल को दे तमाचा। दे चौका दे छक्का, आज हो जाए धूम धड़का। चौका दे छक्का, आज हो जाए धूम धड़का। झुकने से पहले सोच सीने पे तिरंगा है। हिम्मत है हार पर, हौसला पहाड़ है। आसमां फाड़ ले, तू शेर की दहाड़ है। टीम इंडिया है, टीम इंडिया है। Los DJ no mienten, les gusta mi gente y eso se fue muy bien. No le bajamos, mas nunca paramos, es otro palo y ¿Y blanco. dónde está mi gente? Me fue la bouche la tête. ¿Y dónde está mi gente? Say yeah, yeah, yeah. 2, 3, Lego. Whip, run me like a racehorse, pull me like a ripcord, break me down and build me up. When everyone said that we couldn't, I put in the work just to even the odds. The odds against me, demons that tempt me, usually come with a smile. Ain't nothing that I wouldn't do for the people I love, I've been ready to die. We armed and ready, it's about to get heavy. Now tell me you ready or not? Yeah, you ready or not? Tell me you ready or not? You ready or not? You really ready or not? Tell me you ready or not? Can't tell if you ready or not. You really ready or not? We'll know if you ready or not. जगह दीवाना, वो देखेगा ज़माना, हमारी सुफियाना सिपाटिया। फिकर भुला के, तू कमर हिला के, और नच ले मेरे संग साथिया। कोई मुझे रोको जरा, नच नच के हाथ का बीट बढ़िया। मन चढ़िया डांस का, मन चढ़िया डांस का, भूत चढ़िया। मन चढ़िया डांस का, भूत चढ़िया। हाँ, मुंडा सब में सब तो बेस्ट, मुंडा better than the rest। ਇਹਨੂੰ ਵੇਖੇ ਜੇ ਮੁੰਡੇ ਤੋਂ ਕਹਿੰਦੇ oh my god। ਮੁੰਡਾ ਕੁੱਕੜੇ ਕਮਾਲ ਦਾ, ਮੁੰਡਾ ਕੁੱਕੜੇ ਕਮਾਲ ਦਾ। बंदों में बंदा perfect बेमिसाल दा, कुक्कड़ कमाल दा। बघून गेलो या तंबून उन्हाचं चांदण झालं या वारा शिरलंही अंगात आलो या रंगात तुझ्यात गुंतून गेलो या माझ्या उरात धडधड कशी होती या फडफड
माझ्या उरात धडधड वरती या पडपडची बात पाखरू झालं या मला टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा, सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीची घरके अंदर प्रसन्न होते अंदर आएंगी करके पटापट झटपट पटापट लक्ष्मीची घरके अंदर प्रसन्न होते अंदर आएंगी करके पटापट पटापुढे ताटापुढे देवापुढे मागेपुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे पटापुढे ताटापुढे देवापुढे मागेपुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी Hey, nigga, not that king, not a chata rules. Tiger. अभी मजा आएगा ना भिड़ो عندي خوش فاصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز عندي خوش فاصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقص جيب لي واحد كرك يلا ويا طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة بتاعي رقصة المطرب ولا سر రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు నేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గచ్చ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి కొడి వామదిని అన్న రెడీ మరుద మెచ్చు అన్న కొడి వామదిని నల్ల కొట్టే అడి అన్న కొడి వామదిని అన్న రెడీ మరుద మెచ్చు అన్న కొడి వామదిని నల్ల కొట్టే అడి 26 में तो दुनिया खत्म है और अगर बच गए तो यानंतर आपल्या महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन व विद्यार्थ्यांच्या मदतीला सदैव तत्पर असे डॉक्टर अतुल ढोक अंतरंग 2025 चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ET सिरीजच्या वतीने आयोजित हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आणि त्याच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी सन्माननीय श्री संजयजी बडकस सचिव विदर्भ क्रिकेट असोसिएशन त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉक्टर जयंत कोरडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर कैलास बाणासुरे जे NVCचे अलुमनी आहेत आणि सध्या अमेरिकेत आहे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित इतर आमचे वरिष्ठ सर्व सहकारी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो जसं की आपण
स्नेहसंमेलन म्हटलं की खास करून कल्चरल इव्हेंट आपण सगळ्या कॉलेजेसमध्ये बघतो, परंतु नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा हा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये विशेष करून स्पर्धा क्रीडा यालासुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं जातं आणि साधारणतः 1 आठवडा हा क्रीडा महोत्सव या मैदानावर चालणार आहे आणि त्याच्यानंतर मग जो काही कल्चरल इव्हेंट आहे तो 3, 4, 5 जानेवारी असा तो आयोजित करण्यात आलेला आहे. तर या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध क्रीडांचा आम्ही त्याच्यामध्ये समावेश करतो, जसं क्रिकेट आता आपण बघतो आहे, त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, बॅडमिंटन, कॅरम आणि इतरही बाकी खेळाचं त्या ठिकाणी आयोजन उत्तमरित्या सर्व विद्यार्थ्यांनीच हे केलेलं असतं. यामध्ये सगळा जो सहभाग आहे तो विद्यार्थ्यांचा आहे, अगदी म्हणजे ग्राउंड प्रिपरेशनपासून तर प्लेयर्स अरेंजमेंट आणि बाकी सगळं जे काही आपण बॅनर हार तुरे जे काही सगळं बघतो आहे ते सर्व जी व्यवस्था आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी केलेली आहे. AT सिरीजचं त्याच्यासाठी विशेष अभिनंदन आणि जोरदार टाळ्या AT सिरीजसाठी. आणि त्याचसोबत AT सिरीजला तेवढीच मदत करणारे त्यांचे सर्व ज्युनियर्स अगदी म्हणजे फर्स्ट इयरपर्यंत, कारण आपण बघतो की ग्राउंड प्रिपरेशनमध्ये फर्स्ट इयरचा हिरिरीने सहभाग असतो. तर ह्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि या क्रिकेटमध्ये आवर्जून सांगावं असं वाटतं की NVC प्रीमियर लीग, नागपूर वेटरनरी कॉलेज प्रीमियर लीग आता पुढच्या ज्या 7 दिवसात या ठिकाणी संपन्न होणार आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी 5 टीम्स अशा तयार करतात, ज्यामध्ये विद्यार्थी आणि सोबतच प्रत्येक टीममध्ये 3 किंवा 4 प्रोफेसर त्या ठिकाणी असतात आणि हा मोठा चुरशीचा लीग होतो. आणि याच्यानंतर लगेचच आता आपण स्टाफ आणि विद्यार्थ्यांची क्रिकेट मॅच त्याचं इनॉग्रेशन करणार आहोत. तर मला सांगताना अभिमान वाटतो की दरवर्षी स्टाफ हा जिंकतो विद्यार्थ्यांसोबत, कारण जो स्टाफ आहे तोही सध्या विद्यार्थी दशेतच आहे जो काही क्रिकेट खेळतो आहे. जरी 50च्या वरती असले तरी ते क्रिकेट खेळणारे आहे. तर हा एक असा कौटुंबिक सोहळा आहे सर, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या कलागुणांना विद्यार्थ्यांचा वाव देतो. मग त्याच्यामध्ये साहित्य असेल, वादविवाद स्पर्धा असेल, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजन करतो आणि पूर्ण कॉलेज आणि स्टाफ या सगळ्या आयोजनामध्ये हिरिरीने भाग घेतो. तर या अंतरंग 2025च्या या वीर संग्रामला आपण सर्व उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. ॲक्च्युली मी खूप चांगला वक्ता नाही, कारण माझे जे काम आहेत ते वक्त्याचं काम नाही आहे. सचिव म्हणून एक ॲडमिनिस्ट्रेशन, क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन आणि बाकी क्रिकेटचं सगळं मला बघावं लागतं. पण एनी हाऊ सरांनी मला आवर्जून बोलावलेलं आहे आणि हे सगळे माझे सहकारी जे फ्युचर इंडिया आहेत त्यांच्यासमोर उभं राहायला चांगलं वाटलं. मंचावर उपस्थित आदरणीय कोरडे सर, डॉक्टर कैलास सर, अजय गावंडे, बोंडे सर, ॲक्च्युली मी पहिल्यांदाच या सगळ्यांशी बोललो, कारण अजय हा माझ्या मित्राचा लहान भाऊ आणि ही फॅमिलीला मी फार 40 वर्ष 45 वर्षाच्या आधीपासून ओळखतो आहे, कारण मी सिपेंडरा रविनगरचा विद्यार्थी आणि त्या काळी म्हणजे पशुवैद्यकीय जे विद्यार्थी होते ते म्हणजे सगळ्यात खोडकर म्हणण्यापेक्षा ती गुंडच होती आणि तिथे मुलींना तर काही स्कोप नव्हता. पण या एवढ्या सगळ्या मुलींचा हे जे बघतो आहे हे खरंच म्हणजे पशुवैद्यकीय क्षेत्रातलं एक छान उपलब्धी आहे, कारण जनरली मुली काही या क्षेत्रात यायच्या नाही. तसं म्हटलं तर पशुवैद्य ही जे आहे, पशुवैद्य आणि शेती ही इंडियाच्या इकॉनॉमीमधली ही सगळी आता मुलं जी बघतो आहेत यंग, ही तर खरं म्हणजे नुसती शिकणारीच लोक आहेत, मस्ती करणारी दिसत नाही. पण तुम्हाला
कारण या वयात तुम्ही मस्ती नाही करणार तर कोणत्या वयात करणार? माझ्या वयात तर करणार नाही मस्ती. म्हणजे मी पण अजून विचार करतो की आपण मस्ती करायला पाहिजे. जसं आत्ता सगळेजण डान्स करत होते, मलाही पण वाटायचं की अरे आपण जाऊन. ही तुमच्या मनातनं इच्छा पाहिजे. आणि सरांनी तुम्हाला इतक्या हे स्नेहसंमेलन 10 दिवसाचं दिलेलं आहे. जनरली सगळ्या कॉलेजमध्ये 1 किंवा 2 दिवसाचं स्नेहसंमेलन असतं. 10 दिवस म्हणजे ही तर फार मोठी पर्वणी आहे तुमच्यासाठी. म्हणजे नटायला, सगळी मस्ती करायला, खरंच म्हणजे इट्स अ ग्रेट ऑनर ॲक्च्युली सरांनी जे दिलेलं आहे तुम्हा विद्यार्थ्याकरता. नाही तर 1-2 दिवसात अरे वो ऐसा मत करो, वो ऐसा मत करो, ऐसा मत करो. म्हणजे 10 दिवस म्हणजे कमी झालं का? म्हणजे स्पोर्ट्स 6 दिवस, 4 दिवस, 4 नंतर तुमच्या कला सादर करायला सगळं हे व्हेरी हॉरिबल. म्हणजे सर हॅट्स ऑफ टू यू. आणि या सगळ्या याच्यात सगळ्या मुली आणि विद्यार्थ्यांचं म्हणजे विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचं सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा. मला तसं वाटतं तुम्ही सर लोकांना पण सहभाग करून घ्या. मस्त सगळ्या विवंचना विसरून एन्जॉय करा, छान आणि खेळा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्ही म्हटलात की तुम्ही उत्तम वक्ता नाहीत, तरी तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक स्फूर्तीची लहर निर्माण केली आहे. आता मी आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉक्टर कैलास बनासुरे सर यांना विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करते. In addition to studies, make sure you enjoy because that is very important. Okay. तसं मी आलो त्या दिवशी भेटायला आलो होतो. मी म्हणजे सिनियर ज्युनियर सर्व फॅकल्टीमध्ये आहे तिथं. सहज भेटायला आलो होतो, पण मग वाटलं नाही की मला इथं बोलवून माझं एवढं सन्मान वगैरे होईल. तर थँक्यू व्हेरी मच फॉर डुईंग दॅट. माहिती नाही काय बोलावं. हां, राईट. इथं आल्यानंतर सर्व आठवणी ताज्या झाल्या. अँड यू पीपल आर सो लकी दॅट यू हॅव गॉट सच अ फंटास्टिक ग्राउंड. Congratulations to Dr. Dhok and others who played a role in developing this ground. आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं. एकदम सर्व दगडं वगैरे राहायचे या ग्राउंडमध्ये. आणि मी जिथं फिल्डिंगला असायचो मी माझ्या आसपासचे दगडं साफ करायचे. Wish you all the best. This is the time to work hard, and because whatever you sow today you will reap in future. So my advice would be work hard, use your time to the maximum benefit of yours, because whatever you sow today you will reap tomorrow. Okay, thank you very much. Good luck to you. Thanks. Thank you. तुम्हाला पुन्हा काही डिस्टर्ब करायला येत नाही आहे, पण मला काही गोष्टी तुमच्याकडनं कमिट करून घ्यायचं आहे. मी सरांकडनं कमिट करून घेतलेलं आहे, पण तुमचं कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. हे ग्राउंड ॲक्च्युली आम्ही BCA घेणार होतो, पण काही कारणास्तव सरांचं म्हणणं आहे की बा ते विद्यार्थ्यांना हवं खेळायला वगैरे. मला एक सांगा, जर समजा आम्ही BCAने हे ग्राउंड घेतलं आणि इथे BCCIच्या जर मॅचेस झाल्या तर तुम्हाला एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. म्हणजे आज जे तुम्ही BCCIच्या मॅचेस, जसं आता नागपूरला अंडर-19 विमेनची फायनल आहे उद्या LED कॉलेजच्या ग्राउंडवर. तुम्ही LED कॉलेजचं ग्राउंड बघितलं असेल कदाचित. एक्सक्लुझिव्हली इंडियातलं एकमेव ग्राउंड आहे की ते विमेनसाठी रिझर्वड आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि आज जे तुम्ही म्हणजे क्रिकेट हे WPL वगैरे जे बघता ते इतकं करिअर झालेलं आहे. त्या पोरींनासुद्धा मेन्सप्रमाणे पैसे मिळायला लागले आहेत. म्हणजे एका मॅचचे 2-2 लाख रुपये मिळतात. क्रिकेट हे एक करिअर झालं आहे आता. पहिले स्पोर्ट्स म्हणून होतं, आता करिअर म्हणून झालेलं आहे. तर कदाचित या इथे जर खेळणारे काही मुली असतील, त्या इंडिया रिप्रेझेंट जर केलं किंवा मुलं खेळतील तर ते इंडिया रिप्रेझेंट केलं तर त्यांना पण उद्या कदाचित आठवण राहील की आपण या नागपूरच्या व्हेटरनरी कॉलेजच्या ग्राउंडवर जाऊन खेळलो होतो. तर कधी ना कधी तो माणूस आला तर इथे येणारच. तर आम्ही सरांना म्हटलं आहे की हे ग्राउंड आम्हाला देऊन द्या, पण त्याच्यात तुमचं म्हणणं काय आहे हे सांगा मला.
नाही. पण मग मला तुम्ही तसं करून दाखवा. मग तुमच्यातलं कोणीतरी वर जाऊन दाखवा की बा तो मला टी व्हीत दिसला पाहिजे. आणि नाही तर तुम्ही म्हणाल मला की जानेवारी 21ची पास द्या म्हणून. पण त्याच्यासाठी एक मोठी तपश्चर्या करावं लागते. जशी तुम्ही 5-5.5 वर्ष अभ्यास करता आणि मग नंतर आपल्या करिअर सेम तपश्चर्या ही क्रिकेटर्स किंवा एनी स्पोर्ट्समन किंवा स्पोर्ट्सवुमनला असते. तुम्ही जर त्यांची दिनचर्या जर बघितली तर पहाटे 4:30 पासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत ते सतत परिश्रम करत असतात. विथ ऑल फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि सगळं त्याच्यामध्ये असतं. त्याचे शेड्युलिंग असतात, त्यांचे न्यूट्रिशन्स असतात, ते सगळं असतात. पण ते सगळं तुम्ही जर म्हणाल की बा ते सगळं त्या लेवलला गेल्यावर, पण असं नाही आहे की तुम्ही आज पण इथे करू शकता, इथे सुरू करू शकता. तुम्ही मला याच्यातनं एक मुलगी जरी किंवा एक मुलगा जरी दिला विदर्भाकरता तरी मी ॲक्सेप्ट करीन. आम्हाला दिलं होतं, गावंडेंना विचारा, हा सुद्धा विदर्भ खेळलेला आहे, त्यांना माहीत. धन्यवाद. हाउ इज द जोश? AT सिरीज 4th इयर एकदम उत्कृष्ट असं आपण सादरीकरण इथे केलेलं आहे. त्यात सर्वांनी एकदम डिसिप्लिनमध्ये आणि एक टीमवर्क तुम्ही दाखवलेलं आहे. तर मंचावर उपस्थित बडकस साहेब यांनी आताच तुमची भरपूर तारीफ केली या सादरीकरणाबद्दल. आणि तसेच तुमच्याकडे एक विनंती केली की हे ग्राउंड तुम्ही देऊ शकता की नाही. अजूनही नाही? काय कारण? तुम्हाला खेळायला पाहिजे. ओके. ज्याप्रमाणे AT सिरीजच्या विद्यार्थ्यांनी इथे स्पोर्ट्स म्हटलं म्हणजे मग विजय पराजय हे राहतं. अंपायर्स निर्णय हा सर्व भाग असतो. तर नियमांचं पालन करावं. जे काही निर्णय होतील ते स्वीकारावे. आणि जिंकणं आणि हारणं हे तर चालूच राहतं. ठीक आहे, जो जिंकला तो पण आपलं त्याच हिशोबाने, जे हारले त्यांनीसुद्धा त्याचप्रमाणे त्याला स्वीकारावं. थँक्यू. त्याकडून एनिवे, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बडकस साहेब. त्यांची ओळख झालीच असेल, पण तशी काय आमच्या पिढीला तरी त्यांच्या ओळखीची काही आवश्यकता नाही आहे. आणि प्रमुख म्हणजे स्पेशल गेस्ट डॉक्टर कैलास. हे ग्राउंड त्यांनी चांगलंच गाजवलेलं आहे. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल किंवा पहिले इंट्रोडक्शन झाले असेल, मला माहीत नाही, पण हे ग्राउंड त्यांनी भरपूर गाजवलेलं आहे. तसेच या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, इतर प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी वर्ग. मला आता कोणी सांगितलं की मार्गदर्शन करावे. सगळ्यात पहिलं मार्गदर्शन हे राहील की वेळ पाळावी, माझ्यासारखा उशीर करू नये. वेळेला खूप महत्त्व आहे. मी पण वेळ पाळणारा माणूस आहे. जेव्हा आता तुम्ही नाही ओळखत मला, मी जेव्हा कॉलेजमध्ये यायचो तर राईट टाईम येणे, उशिरा जाणे.
पण वेळ पाळा हे माझं पहिलं मार्गदर्शन राहील. कोणत्याही जितकं शक्य असेल तेवढा वेळ पाळा. मला काही कारणास्तव मीटिंगमध्ये उशीर झाल्यामुळे मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी मंचाची आणि आपली सर्वांची माफी मागतो. पण सर्वांना मी शुभ चिंतितो. बेस्ट ऑफ लक. आणि इथूनच सगळं काही घडत असतं.